ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमात मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपण एक उपाय पाहणार आहोत. तो उपाय असा आहे की आता नागपंचमी आलेली आहे उद्या. तर ज्या वेळेस आपल्या घरामध्ये काही अडी अडचणी आर्थिक असतील अथवा मुलांचे शिक्षण असतील, काही बऱ्याचशा अशा अडचणी आहेत की सर्पदोष असल्यानंतर ह्या अडचणी निर्माण होत असतात. आता सर्पाचं आणि मानवाचं नातं म्हणजे जे आपले पूर्वज असतात, हे पूर्वज जे असतात ते त्या आत्म्यांना जर तृप्ती नाही भेटली, आपण पितृदोष वगैरे जसं म्हणतो ना, तसं ज्या आत्म्यांना तृप्ती नाही भेटली, ते जे आत्मे आहेत ते समजा बऱ्याच वेळेस स्वप्नामध्ये साप दिसतो, अथवा प्रत्यक्षात वेळोवेळी सारखं साप दिसणे, अशा गोष्टी बरेच जणांच्या जीवनात घडत असतात. अगर सापाची भीती वाटते आणि हा दोष असल्यानंतर होतं. आता पत्रिकेत पण दोष असतो सर्पदोष म्हणून. बरं, ते तुम्हाला असू नसू, जर घरामध्ये आपल्याला सर्पाची भीती वाटत असेल, बऱ्याच जण सर्पभेय असतं, तर हे दूर व्हावं आणि तुम्हाला घरामध्ये सुख समाधान भीती सर्व जे दूर व्हावे आणि तुमचं सुख समाधान लाभावं, याकरता हा उपाय आहे. हा उपाय एकदम सोपा आहे. आपण जसं प्रत्येक महिन्याला पंचमी म्हणून येते, चतुर्थी जशी त्यानंतर पंचमी येते ना, महिन्यातली पंचमी जी येते, त्या पंचमीला आपण हा उपाय केला तरी चालतो. पण नाही एरवी करता आला तरी नागपंचमीला मुद्दामहून हा उपाय करायचा. त्याबरोबर हा उपाय करण्याबरोबर आपल्याला नागदेवतेची पूजा पण आपल्याला करता येते. तर आता हे करायचं कसं घरी, हे तुम्हाला सांगतो. थोडंसं आपण तुमच्या जेवढा साप घ्यायचा आहे, आपल्याला करायची साईज त्या आकारानं गव्हाचं पीठ म्हणजे गव्हाचा आटा म्हणूया आपण, त्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकायची. थोडेसे काळे तीळ टाकायचे, थोडे आणि त्याची अशी कणिक मळवायची, म्हणजे मळायचं, पीठ मळायचं. असं आपण पोळीला जसा गोळा करतो ना, तसा गोळा करायचा, जरा थोडा घट्ट करायचा आणि त्याचा साप बनवायचा. साप, आपल्याला सापाचा आकार द्यायचा, त्याची मूर्ती बनवायची सापाची. आलं लक्षात? आणि एवढं काही अवघड नाही, शेपटी वगैरे. आणि शक्यतो एक तोंड करण्याऐवजी त्याला 5 तोंड करायचे. नसेल जमत तर 5 वेगवेगळे साप करा तुम्ही. आणि एक छोटा पाट घ्या, त्याच्यावर थोडासा कपडा, नवीन कपडा ठेवा आणि त्याच्यावर ही साप आहे तो मांडा. ही उद्या करायची आपल्याला, म्हणजे पंचमी दिवशी करायची. आणि मांडा, त्याची पूजा करा, त्याला दूध वगैरे अशा गोष्टी हे करा, प्रसाद वगैरे पूजा करा, साधी सिंपल पूजा करायची. त्याचे मंत्र येतं नागदेवतेचे, जर तुम्हाला मंत्र माहीत असतील तर मंत्र म्हणा, नाही तर ओम नागदेवते नमः असा मंत्र जप करा, आरती वगैरे करा, प्रसाद वगैरे द्या. शक्यतो प्रसाद आपल्याला रेडीमेड भेटतो बी मार्केटमध्ये, नसेल तर घरी पण करता येतो. ज्वारी भाजून, ज्वारी जरा थोडीशी ओलसर करायची आणि ओलसर करून कढईमध्ये थोडंसं मीठ टाकायचं, मीठ चांगलं गरम करायचं आणि त्याच्यात हे ज्वारी, म्हणजे आंबटवली झालेली ज्वारी त्यात थोडीशी टाकायची आणि तेल थोडंसं टाकायचं आणि भाजून घ्यायचं. लह्या होतात त्याच्या तयार, त्याचा प्रसाद असतो त्याला. ज्वारीच्या करता येतात. तुम्हाला जे तुमच्याकडे धान्य आहे तसं करा. आणि अशा रीतीनं
तुम्ही प्रसाद हा नागदेवतेचा करू शकतात. आणि ही पूजा ही उद्या करायची, लक्षात घ्या. तर प्रत्येकानं समजा माझ्याकडे दीक्षा घेतलेली आहे त्यांनी तर कराच करा, पण इतरही जे काही व्हिडिओ बघतील त्यांनी ही सर्पदोषासाठी ही पूजा अवश्य करा. सर्प वगैरे तुम्हाला स्वप्नात साप दिसत असतील, काही होत असेल ना, ते तुम्हाला तसं भीती वाटणार नाही आणि सर्पदोष असेल तो सुद्धा दूर होतोय ना. हे घरगुती उपाय आहे आणि ते नागदेवतेची पूजा पण होते. अशा रीतीनं आपण प्रत्येक वर्षी केल्यानं खूप काही समाधान लाभतं. घरातील काही अडचणी असतात. पैशाचं मुलं नीट वागत नाहीत, मुलं त्रास देतात वगैरे. म्हणजे आई-वडिलाचं ऐकत नाहीत. शिक्षणात काही व्यत्यय येत असेल, चिडचिडपणा वाढला असेल मुलांचा, तर याने दूर होतो. आणि ज्यांना असा प्रकार होतो त्रास त्यानं त्या नागदेवतेचं दर्शन वगैरे घ्यायचं आणि अशा रीतीनं ही नागदेवतेची पूजा उद्या करा. यासाठी आजचा व्हिडिओ मी जास्त बोलत नाही, कारण आपल्याला अजून दुसऱ्या ह्याच्याबद्दल बरं सांगायचं. आता श्रावण महिना चालू आहे. आता मुंजा दोषाबद्दल काही व्हिडिओ टाकतो मी. मुंजा दोष घरच्या घरी तुम्हाला मुंजा देवतेची पूजा करायचं, हे अशा काही गोष्टी सांगणार आहे. पण पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. पण आजच्या पुरतं एवढंच. तर अशा रीतीने तुम्ही नागदेवतेची पूजा करा आणि घरामध्ये वातावरण आनंदमय ठेवा. ओम नमः शिवाय नमः. ओम नमो ओंकारेश्वर.